तुम्ही तुमच्या लहान मुलांना ताकद यावी म्हणून जे शुद्ध तूप खाऊ घालताय ते खरंच तूप आहे की स्लो पॉयझन? सणासुदीला रोजच्या जेवणात तुम्ही जे ओरपून खाताय हे तुमच्या नसांमध्ये विष बनून तर भिनत नाहीये ना? विचार करा, कारण महाराष्ट्रामध्ये सध्या अन्न भेसळीचा एक महाभयंकर बाजार मांडला गेलाय, ज्याची पाळंमुळं तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेली आहेत. अन्न भेसळ माफिया ज्यांना असं वाटलं होतं की 2-4 धाडी पडतील आणि विषय शांत होऊन जाईल, पण ते विसरले होते की आता खुर्चीवरती कोणी साधा अधिकारी नाहीये, तर तुकाराम मुंडे बसलेत. भेसळ माफियांच्या भिवंडी आणि पुण्यात मुसक्या आवळल्या गेल्यात. पण मुंडेंचा धडाका इथेच थांबलेला नाहीये. आज धडक बसली आहे थेट जालन्यामध्ये. बघूया अन्न भेसळ माफिया विरुद्ध तुकाराम मुंडे या महासंग्रामाचा पुढचा थरार. तर काय घडलंय भिवंडीमध्ये? मिथेनॉल माफियांचं कंबरडं मोडल्यानंतर मुंडेंच्या रडारवरती आले ते पांढऱ्या कॉलरचे भेसळ माफिया. स्थळ आहे जालना, मराठवाड्याची व्यापारी पेठ. इथल्या एका गोदामामध्ये गेले कित्येक महिने शुद्ध तुपाच्या नावाखाली साक्षात यमराज पॅक केला जात होता. एफडीएच्या पथकाने अत्यंत गुप्तपणे कोणालाही सुगावा लागू न देता या गोदामावरती अचानक छापा टाकला आणि आतलं दृश्य पाहून अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. तिथे गाय आणि म्हशीच्या शुद्ध तुपाच्या नावाखाली चक्क पामतेल, स्वस्त वनस्पती तूप, प्राण्यांची चरबी आणि घातक केमिकल इसेन्स मिळवून बनावट तूप तयार केलं जात होतं. केवळ वास आणि रंग यावा म्हणून यामध्ये खतरनाक रसायनं टाकली जात होती. हे तूप खाऊन लोकांच्या लिव्हर आणि किडनीचा अक्षरशः चोथा झाला असता, तर या माफियांना काहीही फरक पडत नव्हता. मुंडेंच्या टीमने तिकडे क्षणाचाही विलंब न करता तब्बल 13 लाख रुपयांचा हा विषारी तुपाचा साठा जप्त केला आणि जागेवरच सील ठोकलं. पण हा केवळ एकट्या जालन्याचा प्रश्न नाहीये मित्रांनो. भिवंडी आहे, जालना आहे, पुणे, बीड, ही सगळी एक साखळी जोडली गेलेली आहे. हे माफिया इतके निर्डावलेले आहेत की ते ब्रँडेड कंपन्यांचे डुप्लिकेट डबे आणि स्टिकर्स वापरून हुबेहूब ओरिजिनल वाटणारं पॅकिंग करतात. सामान्य माणूस ओळखूच शकत नाही की हे जे तूप खातोय ते तूप आहे की केमिकल आहे. पण आता या माफियांना घाम फुटलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे आधीच्या काळामध्ये टेबल खालून लिफाफे देऊन मॅनेज करता यायचं, पण आता समोर तुकाराम मुंडे आहेत, तिकडे तडजोड नाही आहे. थेट FIR दाखल होते, परवाने कायमचे रद्द होत आहेत. जालन्याच्या कारवाईमुळे मराठवाड्यातल्या प्रत्येक भेसळखोराच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. जे कालपर्यंत छातीडोकपणे बनावट माल विकत होते त्यांनी आता आपली गोदामं रातोरात रिकामी करायला सुरुवात केली आहे. प्रशासनात जेव्हा इच्छाशक्ती असेल ना, एखाद्या डॅशिंग अधिकारी येतो त्यावेळेला सडलेली सिस्टीम सुद्धा कशी साफ करता येते हे तुकाराम मुंडेंनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. आज जालन्यामध्ये कारवाई झाली आहे. उद्या तुमच्या शहरातल्या कोणत्याही भेसळखोराचा नंबर लागेल, काही सांगता येत नाही. आता ही लढाई केवळ तुकाराम मुंडेंची नाहीये, तर आपली सगळ्यांची आहे. तुमच्या आजूबाजूला जर असा कोणताही संशयास्पद किंवा बनावट माल विकला जात असेल तर गप्प बसू नका. थेट FDAला किंवा पोलिसांना याची माहिती द्या. तुकाराम मुंडेंच्या या अन्न भेसळ मुक्ती मोहिमेबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा न्यूज 18 मराठी.